नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण या बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्या। एक तर आहे वनमंत्री संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राठोडांनी पायउतार व्हावं अशी भूमिका घेतली आहे आणि त्यावर उद्धव ठाकरे निर्णय घेऊ शकतात। काल संजय राठोडांनी मंत्रिमंडळाची बैठक आणि वर्षा निवासस्थानी झालेली बैठक या दोन्हीसाठी हजेरी लावली होती। त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली होती। दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यामध्ये कोरोनाचा धोका वाढत चाललाय। राज्यातल्या आरोग्य सुविधांचा आढावा घेणारी आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी न्यूज 18 लोकमतची वृत्तमालिका दिवसभर आज सुरू राहणार आहे। तिसरी महत्त्वाची बातमी आहे सरकारी कार्यालयांसाठी, विशेषतः मुंबईतल्या सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीची। सरकारी कार्यालय शिफ्टमध्ये आता काम करणार आहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत। पण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे खरोखरच शक्य आहे का याविषयीच्या विविध बातम्या आपण बघणार आहोत। आणि आपण सुरुवात करतोय संजय राठोड यांच्या बातमीपासून। राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत सस्पेन्स अजूनही कायमच आहे। राठोड बुधवारी कॅबिनेट बैठकीला हजर होते, त्यानंतर वर्षावर सेनेची बैठक झाली, सेनेच्या मंत्र्यांची बैठक झाली, त्यालाही राठोड उपस्थित होते, पण कोणीही कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही। आता उद्धव ठाकरे राजीनामा घेणार का संजय राठोड यांचा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। राठोड राजीनामा देणार का? राठोड यांच्याबाबत मंत्रिमंडळाची आणि शिवसेनेच्या नेत्यांची काय भूमिका आहे? पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास कुठवर आलाय? पुणे पोलिसांमधल्या कोणत्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात तपास आहे? असे अनेक प्रश्न पडलेले आहेत ज्याची उत्तरं जनतेला मिळालेली नाहीत। इतकंच नाही तर मंगळवारी पोहरादेवीमध्ये हजारोंची गर्दी जमली होती आणि त्या प्रकरणी 10,000 लोकांवर गुन्हे दाखल झालेत, पण संजय राठोड यांच्यावर काही गुन्हा दाखल झाला नाहीये। त्यामुळे या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, आणि जर होणार असेल तर तो कधी होईल असे प्रश्न सुद्धा पडलेले आहेत। मुळामध्ये संजय राठोड यांचा राजीनामा कधी, हाच प्रश्न प्रत्येक जण आता विचारतोय। आणि संजय राठोड यांच्याबाबत मंत्रिमंडळाची नेमकी काय भूमिका आहे, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काय भूमिका घेतली आहे? तर पोहरादेवीमध्ये जी गर्दी झाली त्याबाबत त्यांनी तर निर्देश दिलेले आहेत, पण संजय राठोड यांच्याबाबत मात्र अजूनही काही निर्देश दिलेले नाहीयेत। आपल्याला माहिती आहे शरद पवारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली होती या सगळ्या प्रकरणावर, आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीला संजय राठोड उपस्थित राहिले। वर्षावर बैठक झाली, तिथे सुद्धा संजय राठोड उपस्थित राहिले, मात्र आता त्याच्या पुढे काय याबद्दल कोणालाच काही कळलेलं नाहीये। आणि याचबद्दल आपण आणखी जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत, प्रणाली कापसे आमच्या सोबत असणार आहेत मुंबईहून, आणि मुंबईहूनच प्रफुल्ल साळुंखे देखील आपल्या सोबत असणार आहेत। मी आधी जाणार आहे प्रणालीकडे। प्रणाली, आक्रमक भूमिका तर सगळ्यांनी घेतलेली आहे, पण मनसेचं नेमकं म्हणणं काय आहे? आज अनेक राजकीय घडामोडी घडतील आणि मनसेनं विरोध तर नक्की केलेला आहे, पण नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची भूमिका आज काय असणार आहे? किती 15 दिवस गायब असलेले मंत्री गेले 2 दिवस दिसायला लागलेले आहे, परंतु ते 2 दिवस दिसत असताना आणि चहूबाजूनी मागणी होत असताना की त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे, 2 दिवस शासनाच्या वतीनं किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीनं कुठलीही भूमिका स्पष्ट होताना दिसत नाहीये। इतकंच नाही, संदीप देशपांडे तर काल संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांना 2 मिनिटं का असेना पण भेटले। काय वाटतं, त्यांचा राजीनामा घेतला जाईल सत्तेची परिस्थिती पाहता? विषय असा आहे की महाराष्ट्राची एक परंपरा आहे की ज्यांची चौकशी व्हायची आणि ते जर एका उच्च पदावर बसलेले असतील तर त्यांनी त्याचा राजीनामा दिला पाहिजे, जेणेकरून जी चौकशी आहे ती निपक्षपणे पार पाडली गेली पाहिजे। पण एवढी जर मॉरॅलिटी नसेल संजय राठोडांमध्ये की आपली, ते स्वतः सांगतात की मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत, मग ती चौकशी निपक्षपातीपणे होते की नाही? तुम्ही जर सत्तेच्या पदावर बसलेले असणार तर तुम्हाला जे प्रश्न विचारणारे पोलीस आहेत त्यांच्यावर प्रेशर असणारच। तुम्ही जर मंत्री असाल आणि मंत्र्यांना जर प्रश्न विचारायचे असतील तर प्रेशर असणारच पोलिसांवर। ते प्रेशर राहू नये म्हणून हा एक संकेत आहे की तुम्ही त्या पदावर बसलं नाही पाहिजे जेव्हा तुमची चौकशी होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी राजीनामा स्वतःहून दिला पाहिजे, पण ते जर देणार नसतील तर सरकारने राजीनामा त्यांचा घेतला पाहिजे, जेणेकरून निदान लोकांना हे तरी कळेल की ही चौकशी निपक्षपातीपणे होते की नाही होते। 15 दिवस झाले, 17 दिवस होत आले या संपूर्ण प्रकरणाला घडून। 15 दिवस एक मंत्री गायब राहतो, त्याच्याबद्दल मंत्रिमंडळातल्या लोकांना, मुख्यमंत्र्यांना सुद्धा काही माहिती नसतं।
आणि त्याच्यामध्ये आता 17 दिवस निघून गेले. दरम्यानच्या काळामध्ये पुरावे नष्ट केल्या जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अतिशय गुळमुळीची भूमिका घेतली असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे आपण जर बघितलं, मला एक सांगावं की हेच जर प्रकरण समजा भारतीय जनता पक्ष सत्तेत असते आणि भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या मंत्र्याबाबत घडलं असतं तर शिवसेनेनी गोंधळ घातला नसता. म्हणजे स्वतःला वेगळा नाही आणि दुसऱ्यांना वेगळा नाही असं नाही होऊ शकत. हे काही महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाचे संकेत आहेत. हे सगळे संकेत सध्या पायदळी तुडवण्याचं काम चाललेलं आहे. आणि कोरोनाच्या बाबतीत संवेदनशील असलेले मुख्यमंत्री स्वतःच्या मंत्र्याच्या बाबतीत एवढे असंवेदनशील का आहेत, हा प्रश्न जनतेच्या मनात येणारच. इतकंच नाही तर शरद पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणातही नाराजी व्यक्त केली होती. आता राठोड प्रकरणातही ते नाराजी व्यक्त करतात. नाराजी व्यक्त करण्याच्या पलीकडे काहीच होत नाहीये. महाराष्ट्राला नेमकं काय हवंय? नाही, असं आहे की म्हणजे इतिहास जर बघितला तर मुंडेंबाबत नाराजी व्यक्त केली, त्यांचं काहीच झालं नाही. त्यामुळे संजय राठोडावर पवार साहेबांनी नाराजी व्यक्त केली तर काही होईलच असं काही त्याच्यामध्ये गृहीत धरण्याचं कारण नाही. कारण पवारसाहेब जे म्हणतात ते होत नाही आणि जे होतं ते म्हणत नाहीत. ते असा एक इतिहास आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकी आता काय खदखद आहे, काय अपेक्षा आहे महाराष्ट्राला संजय राठोड प्रकरणात? काय केलं गेलं ज्या पाहिजे? पद्धतीने त्यांचे ऑडिओ क्लिप्स येत आहेत, काही व्हिडिओज येत आहेत, सर्व आपण प्रसार माध्यमातून दाखवत आहे. आणि हे सगळं दाखवल्यानंतर मला असं वाटतं लोकांच्या मनात निश्चितपणे शंका आहे की या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी होईल का. आणि हे सगळं जाऊ द्या, चौकशी आणि हा प्रकार ज्या पद्धतीने त्यांनी गर्दी जमवली, ज्या पद्धतीने त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं, ज्या पद्धतीने बेजबाबदारपणा दाखवला, मला असं वाटतं ह्याच्यावर तरी किमान मुख्यमंत्र्यांनी कारवाई करायला पाहिजे होती. त्याच्या बाबतीत तुम्ही मौन धरता. 2 दिवस अगोदर तुम्ही फेसबुक लाईव्हवर सगळं सांगता लोकांनी कशी काळजी घेतली पाहिजे. तुमचा मंत्री बेजबाबदारपणे वागतो, त्याचे कान उपटायचे सुद्धा तुम्ही हिंमत दाखवत नाही, म्हणजे कमाल आहे. लोकांवर, तिथे जमलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत, परंतु मंत्र्यांना मात्र कुठलाही गुन्हा दाखल केला गेला नाही किंवा जाब विचारला गेलेला नाही. तेच माझं म्हणणं आहे की लोकांसाठी न्याय वेगळा आहे आणि मंत्र्यांसाठी न्याय वेगळा आहे. असं जर सरकार वागणार असेल तर ही कुठली लोकशाही आहे? ही हुकुमशाही आहे, मुघलशाही. आणि आपण म्हणतो की ही शिवशाही आहे. म्हणजे हे शिवसेनेचं सरकार शिवाजी महाराजांना आठवत असेल तर शिवाजी महाराज कडेलोट करून टाकायचे अशा लोकांचा. निदान ती तर आठवण ठेवा. तुम्ही कडेलोट नका करू, निदान चौकशी तर निपक्ष पार्टीपणे करा. शिवशाहीचं नाव घेताय तर. नक्की. तर हे होते संदीप देशपांडे, जे म्हणत होते की किमान कडेलोट नाही तर किमान राजीनामा तरी घ्या, एवढी अपेक्षा तरी महाराष्ट्र तुमच्याकडून ठेवतोय. अगदी खरं आहे. आणि प्रणाली, हाच प्रश्न विचारला जातोय की राजीनामा कधी घेणार. यानंतर जाऊयात, प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, राजकीय घडामोडी घडतायत आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकतर संजय राठोडांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं, मात्र ते झालेलं नाही. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याकडून राजीनामा का घेत नाहीयेत? नेमकं काय अशी अपरिहार्यता आहे उद्धव ठाकरेंची किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाची की संजय राठोड यांच्याकडून राजीनामा अजूनही मागितला जात नाहीये? कितकी आपण जर पाहिलं तर गेले काही दिवसांपासून राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, पुन्हा शिवसेना असेल, या सर्व प्रकरणामध्ये महिलांच्या आरोपांच्या संदर्भातली खूप मोठी राह जी आहे ती या पक्षानं उठली आहे. जर आपण पाहिलं तर सुशांत सिंग प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव असेल, त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचं प्रकरण असेल आणि आता पुन्हा संजय राठोड यांचं प्रकरण असेल, या सगळ्यांमध्ये महाआघाडीचं सरकार जे आहे ते कुठेतरी गुंतून पडलेलं आहे आणि एक प्रकारची बदनामी जी आहे ती संपूर्ण राज्यभरात होते. एक प्रकरण शांत होते तोपर्यंत दुसरं प्रकरण जे आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. पण संजय राठोड यांच्या प्रकरणात खूप मोठ्या प्रमाणावर महाआघाडीची बदनामी झाल्याचं जे चित्र आहे ते निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. काल कॅबिनेटच्या बैठकीमध्ये देखील हाच सूर या ठिकाणी उमटलेला आपल्याला पाहायला मिळाला. कारण आपण पाहिलं तर परवा उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर शरद पवार यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याच्या माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळाली. काल तर अनेक मंत्र्यांनी शासनाची अनेक बदनामी होत असल्याचं अक्षरशः बोलून दाखवलेलं आहे. या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर कुठेतरी संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती कालच्या ज्या शिवसेनेची बैठक झाली त्यामध्ये देखील नक्कीच या ठिकाणी उपस्थित झाला असेल आणि यावर चर्चा देखील झाली. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे भाजप असेल, विरोधी पक्ष असेल, त्यांनी मोठ्या प्रमाणावर हा मुद्दा जो आहे तो लावून धरला आणि परवा म्हणजे 1 तारखेला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सामोरं जाताना जर हाच मुद्दा कायम राहिला
तर कामकाज करणं जे आहे ते खूप अवघड जे पण आहे या म्हणजे ठिकाणी पण सरकारला म्हणजे होईल. प्रफुल्ल त्यामुळे प्रफुल्ल कुठेतरी प्रफुल्ल याचाच अर्थ आता राजीनामा घेतला जाऊ शकतो संजय राठोड यांचा, मुळात तो घेतला का जात नाहीये? जर इतकं आक्रोश होतोय, भाजप खूप आक्रमक झालेली आहे आणि मुख्य म्हणजे जे सत्ताधाऱ्यांचे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे, खुद्द शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे, मग राजीनाम्याबाबत का काही पावलं उचलली जात नाहीयेत? की यामागे कदाचित ही भीती देखील असेल की जर संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर नंतर धनंजय मुंडेंचं काय करावं, आदित्य ठाकरेंचं काय करावं, हा देखील मुद्दा जो आहे तो उपस्थित या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे सर्व बाबी तपासल्या गेल्यानंतरच या ठिकाणी निर्णय होईल. कदाचित जर राजीनामा संजय राठोड यांचा शिवसेनेने घ्यायचा ठरवला असेल तो अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी राजीनामा होऊ शकतो किंवा उद्या म्हणजे रविवारी ज्याला आपण म्हणतो चहा पाण्याचा कार्यक्रम असेल त्यावेळी देखील एक मोठा निर्णय अपेक्षित आहे. कारण एवढं संपूर्ण 2 आठवडे अधिवेशनाला सामोरं जाणं आणि अशा पद्धतीने सामोरं जाणं राज्य सरकारला आणि प्रफुल्ल, शक्य होणार नाही. अगदी शेवटचा प्रश्न की एकतर शिवसेनेच्या गोटात काय चाललेलं आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीची संजय राठोड यांच्याबद्दलची काय भूमिका आहे जी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे का? काल आपण जर पाहिलं तर काल कॅबिनेटची बैठक झाली. यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त नक्कीच केली आहे. कारण एकूण ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण समाज माध्यम असेल वर गाजतं आहे आणि लोकांमध्ये चर्चा आहे, या सगळ्या प्रकरणावरनं सरकारची नक्कीच कुठेतरी बदनामी झाल्याचं जे माहिती आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि कालच्या बैठकीमध्ये देखील अनेक मंत्र्यांनी ही भावना बोलून दाखवली. त्यामुळे नक्कीच कुठेतरी अनेक मंत्र्यांमध्ये भीती देखील आहे की या प्रकरणामुळे आपली देखील बदनामी होईल की काय, ही शंका देखील त्यांना आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. आम्ही अपडेट्स तुझ्याकडून दिवसभर घेत राहणार आहोत. राज्यभरात सध्या सर्वाधिक गाजणाऱ्या पूजा चव्हाण प्रकरणी भाजप मात्र चांगलीच आक्रमक झालेली दिसते. पूजा चव्हाण प्रकरणात आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या स्वतः उतरलेल्या आहेत आणि वानवडी इथे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्या पाहणी करणार आहेत. वानवडीतल्या राहत्या घरीच पूजा चव्हाणनं आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह तिथेच सापडलेला होता. प्रत्यक्ष पाहणीनंतर चित्रा वाघ पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांची भेटही घेणार आहेत. पुणे पोलीस तपासात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप भाजप सातत्यानं करत आहे आणि त्यामुळे आता पूजा चव्हाण प्रकरणामध्ये संशयाची सुई असणारे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर काय कारवाई होतीये का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे. वैभव, चित्रा वाघ अत्यंत आक्रमकपणे उतरलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये. त्या घटनास्थळी जाणार आहेत, तिथे त्यांच्याबरोबर पोलीस असणार आहेत का आणि त्यानंतर त्या पत्रकार परिषद घेणार आहेत, पण पोलीस आयुक्तांची त्या भेट घेणार आहेत असं देखील सांगितलं जातं. एक तर त्यांच्या दौऱ्याबद्दल काय आहे, काय अधिक माहिती देशील आणि तपास कुठपर्यंत आलेला आहे, तपासाबद्दल फारसं बोललं का जात नाहीये? जवळपास 17 दिवस या घटनेला केतकी उलटून गेलेले आहेत. आज चित्रा वाघ या घटनास्थळी भेट देतील. पोलीस त्यांच्याबरोबर नसणार आहेत. स्थानिक भाजपचे कार्यकर्ते असतील ज्यांनी हा सगळा प्रकार उजेडात आणलेला होता आणि त्यानंतर चित्रा वाघ या साधारण 11 वाजेच्या सुमारास एक पत्रकार परिषद घेतील आणि 1 वाजता त्या पोलीस आयुक्तांना भेटणार आहे. या सगळ्या दरम्यान पोलिसांचा तपास हा गेले 17 दिवस नेमका कुठपर्यंत आलाय याबाबत एक अवाक्षरही पुणे पोलिसातले वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते बोलत नाही आहेत. सातत्यानं आम्ही त्यांना विचारणा करतोय, केवळ तपास सुरू एवढंच सांगितलं जातं. 15 दिवसांमध्ये नेमका काय तपास झाला, जे टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन होणं, तांत्रिक तपास होणं आवश्यक होतं या प्रकरणामध्ये. 11 क्लिप ज्या सुरुवातीला लीक झालेल्या होत्या, या रेकॉर्डिंग्स ज्या आहेत त्या नेमक्या अरुण राठोड आणि संजय राठोड यांच्या CDR मध्ये मिळाल्यात का, त्यांचे फ्रिक्वेंट कॉल्स आहेत पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्या CDR पुणे पोलिसांनी काढल्यात का, आणि 17 दिवस केवळ अकस्मात मृत्यूची नोंद का पोलिसांनी केली आहे, याबाबत गुन्हा जो आहे तो का दाखल केला जात नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. किंवा कलमवाढ जी आहे ती का केली जात नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याचं कारण परिस्थितीजन्य पुरावे इतके प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहेत. संपूर्ण लिंक जी आहे या प्रकरणातली ती एस्टॅब्लिश होते. सातत्यानं फोन कॉल संजय राठोड यांचे पूजा चव्हाण हिच्या मोबाईल नंबरवर होते. त्यांचे एकत्र फोटोज आहेत ते मोठ्या प्रमाणावरती समोर आलेले होते. असं असताना पूजा चव्हाण हिचे कुटुंबीय जे आहेत ते मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये कर्जाचं कारण सांगतात किंवा नैराश्य असल्यामुळे तिने आत्महत्या केली असं सांगतात. यवतमाळच्या रुग्णालयात पूजा अरुण राठोड नावाची एंट्री जी आहे ती सापडते. या प्रकरणातले डॉक्टर्स आहेत ते 2-2, 3-3 दिवस सुट्टी घेऊन गायब होतात.
अरुण राठोड आणि विलास चव्हाण ही दोन नावं जी सुरुवातीपासून या प्रकरणात चर्चेत आहेत, जे एकतर मुख्य साक्षीदार असू शकतात किंवा आरोपी असू शकतात या प्रकरणात जर गुन्हा दाखल झाला तर, त्यांच्याबाबत पुणे पोलिसांनी काय तपास केला याबाबत पुणे पोलीस काहीही बोलायला तयार नाहीयेत. स्पष्ट आहे त्यांच्यावरती दबाव आहे आणि या दबावामुळेच पुणे पोलीस या प्रकरणात काहीही बोलत नाही. अगदी पोलीस कर्मचारी जे आहेत वानवडी पोलीस ठाण्यातले, त्यांना सुद्धा सक्त आदेश देण्यात आलेले आहेत या प्रकरणात कुणीही काही बोलायचं नाही कोणाशी म्हणून. आणि तपास जो आहे तो तपास आधांतरी आहे. बीडला आणि यवतमाळला गेलेल्या टीम्सनी काय चौकशी केली, संजय राठोड यांच्याकडे आतापर्यंत कुठलीही पोलिसांची टीम ही चौकशीसाठी का पोहोचली नाही, असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामुळे पोलिसांची या प्रकरणातली भूमिका जी आहे ती अत्यंत संशयास्पद आहे. या प्रकरणामध्ये पूजा चव्हाण हिचा लॅपटॉप असेल किंवा फोन असेल, याच्यामध्ये जो डेटा मिळाला त्या डेटाचं काय नेमकं पोलिसांनी केलेलं आहे किंवा आणखी त्याच्यामध्ये काय काय मिळालंय, ही सगळी माहिती जी आहे ही बाहेर लीक होते, मात्र पोलीस त्याच्यावरती काहीच बोलत नाही, त्याच्या तपासाबद्दल काही बोलत नाही. या सगळ्याचा तांत्रिक तपास होणं जो गरजेचा होता त्याच्याबाबत पुणे पोलीस काहीच बोलत नाही. आणि याच्यामुळेच आज चित्रा वाघ या दुपारी 1 वाजता पोलीस आयुक्तांना भेटल्यानंतर त्यांना जाब विचारणार आहेत. एखाद दुसऱ्या प्रकरणामध्ये जर अशी गोष्ट घडलेली असते आणि इतके परिस्थितीजन्य पुरावे जर असते तर या प्रकरणामध्ये 2 दिवसामध्ये पोलिसांनी सगळा छडा जो आहे तो लावला असता. सर्वसामान्य माणसाला पडणारे प्रश्न जे आहेत, इतक्या सगळ्या गोष्टी जर बाहेर येतात तर मग पोलीस या प्रकरणात काहीच का करत नाही. आणि त्याचं उत्तर साधं आहे, याच्यामध्ये राज्यातला एक कॅबिनेट मंत्री अडकलेला आहे आणि त्याच्यामुळे पुणे पोलीस हे दबावाखाली आहेत. अगदी. आणि वैभव, खूप महत्त्वाची माहिती, खूप महत्त्वाचे मुद्दे तू मांडलेले आहेत. एरवी खरं तर उत्तरही मिळायला हवी. अगदी साधे प्रश्न आहेत ते, पण तरी देखील पोलीस का उत्तरं देत नाहीयेत, तपासाबद्दल का काही सांगत नाहीयेत, याचा अर्थ नक्कीच त्यांच्यावर दबाव आहे. धन्यवाद. आणि याचे सगळे अपडेट्स आम्ही तुझ्याकडनं घेत राहणार आहोत. पुढची बातमी बघूयात. विधिमंडळ सल्लागार समितीची आज महत्त्वाची बैठक मुंबईत होते. विधान भवनात ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी आणि विधानसभा अध्यक्ष निवडणूक यावर निर्णय होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. सागर, महत्त्वाचा प्रश्न आहे. अधिवेशन तोंडावर आलेलं आहे पण अध्यक्ष मात्र नाही आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन भरवायचं हाच खरा प्रश्न असणार आहे. आज जी बैठक होती त्यात काय काय चर्चा होण्याची शक्यता आहे? अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि 1 मार्च पासून हे अधिवेशन सुरू होत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचे रुग्ण जे राज्यामध्ये सर्वाधिक आढळत आहेत, राज्यातले 6 मंत्री कोरोना बाधित आहेत. अनेक आमदारांचे टेस्ट आता केले जाणार आहेत प्रवेश देण्यासाठी. त्याच्यामध्ये किती आमदार कोरोना बाधित होतात हे पाहावं लागणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन किमान 2 आठवडे तरी चालावं अशा स्वरूपाची अपेक्षा विरोधी बाकावरनं आहे. पण सत्ताधारी बाकावरील जे नेते आहेत महाविकास आघाडीचे मंत्री, त्यांचं मत आहे की साधारणतः याचा कालावधी कदाचित कमी होईल. याचीच चर्चा आजच्या विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत होईल. दुसरीकडे राज्यपालांनी स्वतः पत्र पाठवून विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या बाबतीत विचारणा केली आहे. अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मात्र विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला आता विरोध आहे. याच मुद्द्यावरनं सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष आजच्या बैठकीत दिसेल असं म्हटलं जातं. कारण की विरोधी पक्षांच्या सगळ्यांच्या नेत्यांचं मत आहे की विधानसभा अध्यक्षाची निवडणूक तात्काळ घ्यायला हवी आहे. अर्थात हे मतदान गुप्त पद्धतीने होत आहे आणि कदाचित आमदार फुटतील अशी भीती असल्याने सत्ताधारी बाग या निवडणुकीला विरोध करत आहे असा आरोप विरोधकांचा आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये विधिमंडळाचा कामकाज कालावधी आणि विधानसभा अध्यक्षाच्या निवडणूक याचा निर्णय होणं अपेक्षित आहे. धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. पुढची महत्त्वाची बातमी आहे. शिवसेना आणि मनसे पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत आणि याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना शिवाजी पार्कच्या मुद्द्यावर एक पत्र पाठवलंय. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, मग शिवाजी पार्क इथे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पालिकेनं पैसे खर्च करू नये असं मनसेचं म्हणणं आहे. त्याऐवजी आम्ही CSR फंडातून शिवाजी पार्क इथं प्रकल्प राबवतो आणि त्यासाठी परवानगी द्या आणि प्रकल्पासाठी सुरू असलेली निविदा प्रक्रिया थांबवा अशी मागणी मनसेनं केली आहे. त्यामुळे आता महापालिका आयुक्त निविदा प्रक्रिया थांबवणार का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. प्रणाली, काय नेमका हा मुद्दा आहे आणि मनसेने पत्र लिहिलेलं आहे त्यावर काय नेमकी भूमिका घेतलेली आहे सत्ताधारी पक्षानं?
प्रणालीकडे आपण जाणारच आहोत, पण हा अत्यंत महत्त्वाचा आत्ता मुद्दा दिसतोय, कारण शिवाजी पार्कचं आता सध्या काही ठिकाणी तिथे सुशोभीकरणाचं काम चालू आहे, काही ठिकाणी दुरुस्तीची कामं सुरू आहेत. अशा वेळेला तिथे जे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प उभारण्यात येतोय त्यासाठी पालिकेनं खर्च करू नये असा प्रस्ताव मनसेनं स्वतःहून दिलेला आहे. आम्ही शिवाजी पार्क इथे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी CSRच्या फंडातून काम करतो आणि त्यासाठी आम्हाला परवानगी द्या. जी निविदा प्रक्रिया सध्या चाललेली आहे ती निविदा प्रक्रिया थांबवा असं पत्र मनसेनं म्हणजे राज ठाकरेंनी आयुक्तांना दिलेलं आहे, पण आयुक्तांचं अजून तरी काही उत्तर त्याला आलेलं नाहीये. आपल्या सोबत आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे. संदीपजी, नेमकी काय भूमिका मांडलेली आहे मनसेनं आणि त्याच्या मागचं कारण काय आहे? नेमकी काय भूमिका मांडलेली आहे राज ठाकरे यांनी या पत्रामध्ये आणि त्याचं कारण काय आहे? असं आहे की शिवाजी पार्कवर आपल्याला आठवत असेल तर आपण म्हणजे मी नगरसेवक असताना तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा आपण प्रकल्प राबवला होता. तो 2017ला त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविका आल्या, त्यानंतर तो प्रकल्प पूर्णपणे बंद करण्यात आला आणि त्यामुळे शिवाजी पार्कवर जे धुळीचं साम्राज्य ते वाढायला लागलं, लोकांना डस्ट पोल्युशनचा त्रास व्हायला लागला. आता महानगरपालिकेने निवडणूक जवळ आल्यावर तरी ऍक्सेप्ट केलं की हा प्रकल्प पुन्हा सुरू केला पाहिजे आणि त्याच्यासाठी अंदाजे 4 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. असं परवा आपल्याला आठवत असेल तर सन्माननीय राजसाहेबांनी या पूर्ण शिवाजी पार्कचा एक आढावा घेतला. त्यावेळेला इथले वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर उपस्थित होते. तर महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती बघता, कोरोनामुळे टॅक्सेस कलेक्ट होत नाहीयेत, महापालिका आर्थिकरित्या अडचणीत आपण बजेटमध्ये पण बघितलं. तर सन्माननीय राजसाहेबांनी असं सुचवलंय की पूर्ण खर्च जो आहे महानगरपालिकेने करण्यापेक्षा CSRच्या माध्यमातून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून हा पूर्ण 4 करोडचा खर्च आम्ही करू आणि त्याच्यासाठी आम्हाला परवानगी द्या. निविदा प्रक्रिया जी आहे सध्या चालू ती थांबवावी. आणि आपल्याला माहिती असेल की नाशिकमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी अनेक असे प्रकल्प CSRच्या माध्यमातून राबवलेले आहेत. मग ती बॉटॅनिकल गार्डन असेल, ट्रॅफिक आयलँड असेल, सन्माननीय बाळासाहेबांचं स्मारक असेल, हे सगळे प्रकल्प CSRच्या माध्यमातून राबवलेले आहेत. त्यामुळे CSRचा एक प्रचंड अनुभव हा सन्माननीय राजसाहेबांना आहे आणि त्याच अनुभवाचा फायदा महापालिकेला होऊ शकतो. त्यामुळे आम्ही तशी विनंती केलेली आहे महापालिकेला परवानगी देण्याची. स्थानिक नगरसेविका यांचा असा आरोप आहे की मनसे यावर राजकारण करताय, स्वतःला काही करता येत नाही म्हणून ते दुसऱ्यांना काही करू देत नाही, केवळ श्रेय देण्यासाठी मनसे हे सगळं करते. श्रेयाचा काय विषय आला? तुमचे पैसे वाचतायत ना, पैसे वाचतात की नाही वाचत आहेत महानगरपालिकेचे? का कोणाला आर्थिक नुकसान होत आहे? शिवसेनेला आर्थिक नुकसान होत आहे का आम्ही CSR मधनं प्रकल्प राबवल्यामुळे? हे शिवसेनेने स्पष्ट करावं. आणि बरं, मुळात ही संकल्पना आमची आहे हो, रेन वॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना आमची आहे, आम्ही राबवलेली आहे. तुमच्या नादानपणामुळे ती बंद झाली 4 वर्ष. तर आपण पाहतोय की हे होते संदीप देशपांडे जे या ठिकाणी आपल्याला सांगत होते की हा संपूर्ण जो प्रकल्प आहे हा महापालिकेने स्वतःच्या खर्चातून करू नये आणि त्याऐवजी CSR फंड वापरण्याची आम्हाला परवानगी द्यावी अशा पद्धतीचं पत्र हे राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना लिहिलेलं आहे. धन्यवाद प्रणाली, ही महत्त्वाची बातमी आणि माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. यानंतर इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर बघणार होतो आणखीही काही महत्त्वाच्या घडामोडी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता याच्या नंतरची बातमी आहे करोनाबद्दलची, कारण राज्याला पडलेला करोनाचा विळखा आणखीनच आता घट्ट होत चाललेला आहे. गेल्या मार्च एप्रिल सारखी जरी परिस्थिती नसली तरी आपण खबरदारीच घेऊ नये अशी सुद्धा सध्या स्थिती नाहीये. नागपूर असो किंवा मुंबई, गेल्या 24 तासात इथे 1000हूनही अधिक रुग्ण आढळले. यामुळे सरकारी यंत्रणाही आता जास्त तयारीला लागली आहे, पण जनतेमध्ये मात्र काळजी किंवा खबरदारी अजूनही वाढलेली दिसत नाहीये. कुठल्याही बाजारात जा किंवा ट्रेनमध्ये पहा, अर्ध्याहून अधिक लोकांचा मास्क हा हनवटीवर असतो आणि सगळं काही सरकारनं करावं आणि आपण हलगर्जीपणानं जगतच राहावं हे आता याच्या पुढे चालणार नाहीये. दंड भरावा लागू नये म्हणून नियम पाळण्यापेक्षा कोरोना होऊ नये आणि आपण आणि आपलं कुटुंब सुरक्षित राहावं म्हणून नियम पाळा असं आवाहन आम्ही पुन्हा वारंवार करतोय. आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे. जी रुग्णसंख्या कमी झाली होती, लॉकडाऊनचे निर्बंध कमी झाले होते, ते पुन्हा एकदा वाढायला लागलेले आहेत. पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढायला लागलाय. याचं कारण म्हणजे आपणच केलेला हलगर्जीपणा, आपणच केलेला बेपर्वाईपणा. बेपर्वाई जी आहे ती सगळी आता आपल्याला भोवतीये.
आपण जाणवत अमरावतीमध्ये आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत. संजय, अमरावतीमधली आत्ताची काय परिस्थिती आहे? लोकांना नियम पाळावे म्हणून कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत, पण लोकांना खरोखर गांभीर्य आता तरी आलंय का? संजय शेंडे यांच्याकडून आपण अमरावतीचे सगळे अपडेट्स तर घेत राहणार आहोत, पण आपण जर दृश्य बघितली, आपण आजूबाजूला जर बघितलं तर आपल्यापैकी निम्मे अनेक जण मास्क घालतच नाहीत किंवा मास्क जर घातला असेल तर तो योग्य रीतीने घातलेला नसतो, म्हणजे तो आपल्या तोंडावर किंवा नाकावर नसतो, तर तो हनवटीच्याही खाली असतो. जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाताय तेव्हा कृपया मास्क घालणं हे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की एकाच ठिकाणी गर्दी करू नका, बाजारपेठा असतील, दुकानं असतील, या ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नका, मोठे मोठे उत्सव साजरे करू नका, किंवा लग्न सोहळे आहेत ते लग्न सोहळ्यांची संख्या सुद्धा मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले. तिथे अगदी घरगुती साध्या पद्धतीने तुम्ही लग्न सोहळा करू शकता. त्यासाठी अनेक हजारो लोकांना आमंत्रण देण्याची सध्याची परिस्थिती नाही, हे कृपया ओळखा. आणि त्याचबरोबर काही अत्यावश्यक काम असेल तरच कृपया घराबाहेर पडा. अनावश्यक कामांसाठी, बाजारात जाण्यासाठी किंवा फिरण्यासाठी घराबाहेर पडण्याची सध्याची परिस्थिती नाहीये. जितकी आपण काळजी घेऊ तितकं कोरोनाला आपण दूर ठेवू शकतो. अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 802 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि 24 तासामध्ये 10 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. ही संख्या दिवसेंदिवस वाढतीये, रुग्णांची संख्या वाढते आणि त्याचबरोबर मृत्यूदर सुद्धा वाढत चाललेला आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांचा, कोरोना बळींचा आकडा हा 481 आहे अमरावतीमधला. तर एका दिवसात जिल्ह्यामध्ये 2,31,165 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. अर्थात चाचण्यांचा वेग सुद्धा वाढवलेला आहे, चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर आता 34% आलाय. अमरावती असेल, वर्धा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तर अलर्ट आहेच आहे, कारण इथे अर्थातच इथे रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे. जर विनाकारण कोणी भटकत असेल रात्री तर त्यांच्यावर पोलीस नक्कीच कारवाई करतात. पण कोरोनाचा विळखा वाढलेला आहे आणि फक्त हे 4 जिल्हे नाहीये, तर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या ठिकाणी सुद्धा कोरोनाची संख्या वाढतीये. या रुग्णसंख्येत वाढ होतीये आणि याला जबाबदार आपण आहोत, कारण आपण मास्क घालत नाही आहोत, आपण नियमांचं पालन करत नाही आहोत. अनेक ठिकाणी बाजारांमध्ये असलेली गर्दी पाहिली, तिथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पूर्णपणे उल्लंघन केलं जातं. कोणालाही काहीही त्याबद्दल वाईट वाटत नाही आणि याचाच परिणाम म्हणजे रुग्णसंख्येत वाढ होते. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे, आपण आपल्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे आहोत, हे कोणाला समजत नाहीये का? अशी परिस्थिती आता आलेली आहे. मास्क घालणं ही अतिशय साधी गोष्ट आहे, पण त्याचंही नियमाचं पालन केलं जात नाहीये. दुसरा प्रश्न येतो, जर कोरोनाची संख्या वाढली तर आपली वैद्यकीय यंत्रणा तितकी सक्षम आहे का? प्रशासनाकडून ती यंत्रणा पुरेशी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का? जर तसं नसेल तर पुन्हा एकदा या कोरोनाचा कहर होण्याची शक्यता आहे. आणि कोरोनाचा धोका वाढलाय, त्यामुळे मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक प्रस्ताव दिलाय. तो म्हणजे सरकारी कार्यालयांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याचे संकेत त्यांनी दिलेत. कार्यालयातली गर्दी कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आता सेकंड शिफ्ट करावी लागणार आहे. या सेकंड शिफ्टचे काय फायदे तोटे आहेत, सरकारची भूमिका काय आहे, कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे, बघूयात. मुंबईत कोरोनाचा धोका वाढू लागलेला आहे. वाढत्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होती आहे. मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये 2 शिफ्टमध्ये काम करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिलेले होते. वेळ बदलासाठी सरकार जरी तयार असलं तरीही कर्मचारी मात्र अद्यापही 10 ते 5 याच मानसिकतेत आहेत. आता जर 2 शिफ्टमध्ये जर हे सुरू करायचं असेल तर एक तर आमची मागणी अशी आहे की त्यांनी सगळ्या विरोधी पक्षनेते आणि सगळ्या पक्षाचे जे गटनेते आहेत त्यांची एक बैठक बोलवावी. ठीक आहे, बैठक नसेल बोलवता आली तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विचारविनिमय करावा आणि त्याच्यामध्ये नेमकं मुख्यमंत्र्यांना काय म्हणायचं आहे, काय त्यांच्या डोक्यात अभिप्रेत आहे ते एकदा स्पष्टपणे मांडावं, त्याच्यावर चर्चा करून एकमताने निर्णय घ्यावा अशी माझं मत आहे.
मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी सर्व सचिवांना दिलेल्या आहेत। दिवसाआड कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवण्याच्या सूचना देण्यात आल्यात किंवा 3 दिवसांनंतर कर्मचाऱ्यांची अदलाबदली केली जाणार आहे। यामुळे मंत्रालयातल्या आणि इतर सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची गर्दी कमी होईल, तसेच रेल्वे आणि बसमधली ही गर्दी कमी व्हायला मदत होईल। इतकंच नाही तर वाहतुकीवरचा ताणही कमी होणार आहे। सरकारी कार्यालयांमध्ये कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। मात्र खुद्द मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी हे आदेश मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पाळता येणार नसल्याचे सांगितलेलं आहे। इथे स्टॅगरिंग पद्धतीने उपस्थिती दर्शवावी तसा काही प्रस्ताव आमच्या समोर नाही, कारण एकमेकाला पूरक असे डिपार्टमेंट असल्यामुळे एखादा डिपार्टमेंट जर नसेल तर दुसऱ्या डिपार्टमेंटचं काम थांबू शकतं। ते होऊ नये म्हणून आम्ही 24/7 कामावर आहोत आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा ते कामावर येतील, परंतु स्टॅगरिंग पद्धतीने उपस्थिती किंवा कार्यान्वयन करण्याचा सध्या तरी प्रस्ताव आमच्या विचाराधीन नाही। गेल्या 20 वर्षांपासून सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मागील 5 मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी बैठका घेतल्या होत्या। मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्याचे संकेत दिलेले आहेत। एकूणच काय, सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची सेकंड शिफ्ट लावण्यात ठाकरे सरकारला यश येणार का, हेच आता पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आपण जाणवत होता अमरावतीमध्ये आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत। संजय, काय परिस्थिती आता अमरावतीमध्ये कोरोनाची आणि काळजी नागरिक आता तरी घ्यायला लागलेत का? कितकी आपण पाहू शकतो की अमरावती जिल्हा खरं तर कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला आहे आणि म्हणूनच अमरावती शहर आणि अचलपूर शहर या 2 शहराला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गेल्या सोमवारपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर शहरातले सगळे शाळा, कॉलेजेस, दुकानं सगळं बंद करण्याचे शासनाने आदेश दिलेले आहे। मात्र केवळ 8 ते 3 या वेळेत जे अत्यावश्यक सेवा असेल त्या अत्यावश्यक सेवेसाठीच केवळ ही वेळ ठेवण्यात आलेली आहे। मात्र असं असताना सुद्धा काल अमरावतीचा जर आकडा बघितला तर काल 802 रुग्णांचा मृत्यू झाला 24 तासात आणि 10 लोकांचा 802 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 10 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। खरं तर गेल्या 11 महिन्यापासून हा 10 रुग्णांचा जो मृत्यू झालेला आकडा आहे हा आतापर्यंतचा सगळ्यात जास्त आकडा आहे। या पार्श्वभूमीवर खरं तर अमरावती शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असायला पाहिजे होतं, मात्र असं नव्हतं। अमरावती मधून आपण अपडेट्स घेत राहणार आहोत संजय शेंडे यांच्याकडून, पण गांभीर्य मात्र नागरिकांनी खरोखरच बाळगलं पाहिजे, कारण आता हॉटस्पॉट झालेला आहे आणि आणखी निर्बंध कडक होऊ शकतात। यानंतर इथे एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर बघणार आहोत आणखी काही घडामोडी। आणि यानंतरची बातमी आहे कोल्हापूरमधली। कोल्हापूरमध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्यात। याचं कारण म्हणजे कोरोना संसर्गाचा धोका वाढलाय, त्यामुळे या निवडणुका लांबणीवर गेल्यात। गोकुळसह जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुद्धा स्थगित करण्यात आली आहे, त्यामुळे 31 मार्च नंतर आता निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 24 बँकांसह 3000 संस्थांच्या या निवडणुका लांबणीवर पडल्यात। मे महिन्यामध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया कदाचित होऊ शकेल, त्यामुळे कोरोनाचा फटका हा राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांना देखील पाहायला बसलेला आहे। या सगळ्या निवडणुका विशेषतः गोकुळ महासंघाची किंवा या ज्या सहकारी संस्था आहेत ज्याची संख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या संस्था भरपूर आहेत, या सगळ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या खूप अत्यंत प्रतिष्ठेच्या असतात। विशेषतः राजकीय पक्षांसाठी, त्या ठिकाणच्या स्थानिक राजकीय नेत्यांसाठी या खूप महत्त्वाच्या असतात। पण कोरोनामुळे मात्र या सगळ्या संस्थांच्या निवडणुका आता लांबणीवर गेलेल्या आहेत, त्यामुळे कदाचित मे महिन्यामध्ये मतदान होऊ शकतं। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर। संदीप, काय अधिक माहिती आहे? एक तर राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी ही एक मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण तिसऱ्यांदा म्हणजे तब्बल तिसऱ्यांदा या निवडणुका पुढे जात आहेत। स्थगिती देण्यात आली आहे। गेल्या फेब्रुवारी 2020 पासूनच खरं तर निवडणुकांची जी धामधूम होती ती सुरू होणार होती कितकी, पण कोरोनाचं संकट आलं आणि त्यामुळे सगळ्या निवडणुका पुढे गेल्या आणि आता डिसेंबर महिन्यामध्ये प्रारूप आराखडा तयार झाला होता। गोकुळ दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक जवळपास 6 ते 7 साखर कारखाने, 24 बँका, शेकडो पतसंस्था असं सगळ्या मिळून जवळपास 3 ते 3,500 संस्थांच्या निवडणुका या फेब्रुवारी मार्च मध्ये आता होणार होत्या। मात्र पुन्हा एकदा स्थगिती देण्यात आली आहे या सगळ्या निवडणुकांना, त्यामुळे सगळ्या सहकारी संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या आता लांबणीवर पडलेल्या आहेत।
प्रामुख्याने जर बघायला गेलं कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर गोकुळ आणि जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राजाराम सहकारी साखर कारखाना या 3 संस्थांच्या निवडणुका जिल्ह्यासाठी खूपच महत्वाच्या आहेत, कारण कोल्हापूर महापालिकेची निवडणूक देखील तोंडावर आलेली आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ, सतेज पाटील, महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागणार होती. पण सध्याचं चित्र असं आहे की या सगळ्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत, स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे कदाचित मे महिन्यामध्ये या सगळ्या निवडणुका होऊ शकतात. मात्र कोरोनाचा जर प्रादुर्भाव कमी झाला तरच होऊ शकतील. जर वाढला तर पुन्हा अजून किती दिवस या निवडणुका लांबणीवर जातील हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. अगदी संदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.